गुड इव्हनिंग सब, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. पांडुरंग सर, काही क्वेरी असतील तर आपण सेपरेट नंतर एक्स्ट्रा वेळ देतो. मी काही चिंता करू नका, मला पहिले सेशन कंप्लीट करू. ओके, तर सुरुवात करूया. तर आपण जे मार्केटमध्ये बघा अनालिसिस करतोय, लास्ट वीकला पण आपण ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्यानुसार आपण असे काहीतरी लेवल आज निफ्टीसाठी बनवली होती. तर तुमच्यापैकी किती लोकांना या रेंज फाइंड आउट करता आल्या होत्या? चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं. ज्यांना जमलं असेल त्यांनी यस सांगायचंय. नसेल जमलं तर आपण मी आता ते करून दाखवेल, चिंता करू नका. जे नवीन आता फर्स्ट टाइम अटेंड करताय त्यांनी चिंता करायची गरज नाही. ज्यांच्या ज्यांच्या या लेवल मॅच झाल्या असतील, ज्यांना ही प्रोसेस, ही कॅन्डल भेटली असेल, 25,334 ही व्हॅल्यू भेटली असेल तर बेटर आहे. ओके, परफेक्ट परफेक्ट, करून दाखवतो करून दाखवतो. ठीक आहे. तर सपोज दॅट 22 सप्टेंबर साठी आपल्याला मार्केटची रेंज फाइंड आउट करायची, की मार्केटमध्ये आपल्याला तेजी करायची की मंदी करायची. तर मार्केटचा ट्रेंड जर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे 22 सप्टेंबर साठी, डेट कोणती घ्याल? चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं. यस, आय थिंक सो. जे फर्स्ट टाइम अटेंड करतात त्यांना पण हा रूल माहित राहील. प्रत्येकाने आन्सर करायचं. यस, परफेक्ट. कालची डेट घ्यायची, 22 तारखेचा ट्रेंड ओळखायचा आहे. डेट 21 घ्यायची आहे, बरोबर. येस 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 येस, फ्रायडे पासून कोणती पण घेऊ शकतोय. जस्ट मी काय करतोय, वेबसाईटवर जातोय, सीट अकॅडमीच्या साईडवर गेलो, लॉग इन केलं. लॉग इन केल्यानंतर ओके, मी एकदा लॉग आउट करून घेतो लागलेच तुमच्यासाठी. हा, एक युजर नेम आणि एक पासवर्ड तुम्हाला विचारला जाईल, जो की तुम्हाला प्रोव्हाइड केला गेला ऑलरेडी. तर जस्ट लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर इंट्राडे ट्रेड फाइंडर नावाचं सिस्टम तुमच्याकडे राहील. ऍक्च्युली याच्या नावात क्लिअर आहे की आपण त्या दिवसाच्या ट्रेंड ओळखतो, त्या दिवसाचं मार्केटचं मुवमेंट कशी राहणार ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. तर जस्ट मी एनएससी सिलेक्ट करतोय, त्यानंतर इक्विटी सिलेक्ट करतोय, त्यानंतर निफ्टी 50 जे काय असेल तुम्हाला ज्या स्क्रिप्टमध्ये काम करायचं त्याचं नाव टाईप करायचं आहे. निफ्टी 50 मी टाईप केलं, क्लिक करून घेतलं. ओके, निफ्टी फॉर सपोज जर 22 सप्टेंबरचा ट्रेंड आपल्याला ओळखायचा आहे आणि आपण आता ट्रेनिंग मध्ये बसलो. ठीक आहे, काय पण नाव तुम्ही देऊ शकताय. सेम आता बसून मी उद्याची 23 तारखेची रेंज पण फाइंड आउट करणार आहे. तर 22 तारखेचा मार्केटचा ट्रेंड फाइंड आउट करायला आपण काय कराल, तर नक्कीच 21 तारखेची डेट घ्यायची, गेट डेटावर क्लिक कराल. सॅटर्डे संडे होता त्यामुळे 20 आणि 21चा डेटा येणारच नाही, मार्केटला सुट्टी आहे. फ्रायडेला मार्केटची जी काही क्लोजिंग आहे ती क्लोजिंग तुमच्या समोर आलेली आहे. ओके, 19 सप्टेंबर फ्रायडेला मार्केट इथं थांबलेलं आहे 25,327. बाईंग रेंज काय, सेलिंग रेंज ते फाइंड आउट करायचं. त्यासाठी आपल्याला बघायचं स्विंग इक्वल टू काय आलेलं आहे. चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं. स्विंग इक्वल टू हाय दिसतोय की लो दिसतोय तुम्हाला? कुठं बघायचंय? नवीन लोकांसाठी परत एकदा रिपीट करतोय, स्विंग इथं लिहून येतो बघा, बाय डिफॉल्ट लिहून येतो. यस, स्विंग इक्वल टू जर हाय असेल तर कॅन्डल कोणती यूज कराल? चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं. परफेक्ट परफेक्ट परफेक्ट, रेड कॅन्डल यूज करायची आहे. ओके, चला. तर मी काय करतोय, स्विंग इक्वल टू हाय तर रेड कॅन्डल यूज करणार. स्विंग रेड असल्यामुळे मी एकदा परत ते दाखवून देतो तुम्हाला. मी पीपीटी वर जातोय. हे बेसिक सर्व गोष्टी ज्यांच्यासाठी बाकी त्यांना रिवाइज होतील. मग इफ आवर कॅल्क्युलेशन इज स्टार्ट विथ स्विंग इक्वल टू लो असेल तर आपण ट्रेंड फाइंड आउट करायला ग्रीन डिसाइसिव्ह कॅन्डल वापरतोय. हाय असेल तर रेड डिसाइसिव्ह कॅन्डल वापरतोय. ठीक आहे, आता मी प्रोसेस काय करतो बघा. आता मला स्विंग इक्वल टू हाय आला, याचा अर्थ मला मार्केटमध्ये करंटली 19 तारखेला काही ना काही सेलिंग झाली असेल, ओआय डेटा थोडा निगेटिव्ह असेल आणि म्हणून आपल्याला मार्केटला त्या अप्रोच करायचं की त्यानुसार मार्केटमध्ये काय होणार आहे. तर आपण रेड डिसाइसिव्ह कॅन्डल वापरणार आहे. आता हे करताना मी कसं करणार आहे बघा, दोन पद्धतीने करणार. तुम्ही अगदी सिंपल प्रोसेसने कराल, तुम्हाला काही माहित नसेल, तुम्ही तर लास्टला बसला, शेवटच्या कॅन्डल पासून मागे मागे गेलात, ही पहिली कॅन्डल भेटेल, ही दुसरी कॅन्डल भेटेल, असं केलं तरी प्रॉब्लेम नाही, ते पण चालतंय. ठीक आहे, पण मी काय करतो ऑलवेज की स्विंग इक्वल टू हाय आहे आणि मार्केट कुठेतरी खाली पडलाय तर सगळ्यात खाली कुठं गेलं, लोएस्ट पॉइंट मार्केटमध्ये कुठे गेलं. जसं मार्केटचा आपल्याला डेटा काय आला इथं, स्विंग इक्वल टू हाय आला, म्हणजे मार्केट काय करतंय 25,448 पासून कंटिन्युअस पडत 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 खाली आलेलं आहे. तर कुठपर्यंत खाली गेलं, लोएस्ट पॉइंट मार्केटचा काय त्या दिवसाचा. तर तुम्ही काय बघू शकतायत मार्केटमध्ये, तुम्ही शेवटच्या कॅन्डल पासून केलं तरी फरक पडत नाही, चालेल. पण बेटर प्रॅक्टिस काय,
त्या दिवसाच्या लो पासून सेकंड डिसायसिव्ह कॅन्डल घ्यायची, हा एक रूल अपडेट करतोय. बरोबर आहे. जे तुम्हाला मी सांगितलं होतं एक दोन बारीक बारीक चेंजेस राहतील, पण त्याच्याने तुम्हाला अजून मार्केटमध्ये एंट्री करायला सोपं पडेल. त्या गोष्टीसाठी तुम्ही इकडून केलं तरी 2-5 पॉईंट इकडे तिकडे लेवल येतील, त्याला प्रॉब्लेम नाहीये. पण आपण काय करायचं, स्विंग इक्वल टू हाय आलेला आहे, रेड कॅन्डल वापरायची आहे. रेड याच्या अर्थ मार्केटमध्ये सेलिंग आली तर सगळ्यात लोएस्ट पॉइंटला मार्केट कुठे गेलं, खालीपर्यंत मार्केट कुठे गेलं, त्या दिवसाचा लो, तिथून पहिली कॅन्डल डिसायसिव्ह, या डोजी सोडून दिल्या, ही दुसरी डिसायसिव्ह. तर सेकंड डिसायसिव्ह कॅन्डल वर मी कर्सर ठेवतोय. इंडिकेटर पण रेड आहे, तुमच्या समोर व्हॅल्यू आलेली आहे. चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं, काय व्हॅल्यू दिसते तुम्हाला? यस, एकच मिनिट, मी सर्कल ड्रॉ करतोय, तिथं व्हॅल्यू दिसेल. जे नवीन असेल त्यांच्यासाठी आज फक्त बघायचंय, सेपरेट या गोष्टी कशा सिलेक्ट करायच्या त्याचे सेपरेट लेक्चर भेटेल तुम्हाला. यस, परफेक्ट. काय व्हॅल्यू, ती व्हॅल्यू रीड करा. बघा, लो पासून ही पहिली घेतली, हिला वरती खाली दोन्हीकडे वीक आहे म्हणून सोडून देतोय, ही सेकंड कॅन्डल घेतोय. तर सेकंड डिसायसिव्ह कॅन्डलवर आपण कर्सर ठेवतोय. 25,334.26 ही व्हॅल्यू प्रत्येकाला भेटते का? या इंडिकेटरची सेटिंग्स वगैरे सर्व तुमच्यापर्यंत मी आतापर्यंत पोहोचवलेलं आहे. परफेक्ट. 25,334.26 ही व्हॅल्यू आहे. ओके, तर मी काय करतो, 334 जी काय व्हॅल्यू आहे इथं फक्त पुट करायची, 25,334.26 कॅल्क्युलेटरवर क्लिक करतो. आता याच्यावर याच्यात काय 7-8 रुपयाचा फरक आहे. तुम्ही डायरेक्टली मार्केटची क्लोजिंग वापरली तरी सुद्धा चालेल, पण डायरेक्टली मार्केटची क्लोजिंग वापरली तर आपली अॅक्युरेसी जी राहील ना, ती जवळजवळ 75% भेटेल. पण आपण जे डिसायसिव्ह कॅन्डलच्या कन्सेप्ट वापरतोय आणि त्यानुसार जे कॅल्क्युलेशन करतो, त्यामुळे आपली अॅक्युरेसी जवळजवळ 85-90% पर्यंत जाईल. आणि म्हणून तेवढं एक काम आपल्याला डोकं लावायचंय. मी जस्ट क्लोजिंग वर व्हॅल्यू टाकली, कॅल्क्युलेटरवर क्लिक केलंय. आपल्याकडे लेवल काय होती, 351च्या वरती मार्केट गेलं तर बाईंग करणार, 25,351च्या वरती. 22 तारखेला जर मार्केट गेलं तर तुम्हाला बाईंग करायचं आहे. आणि 25,318, 311 या रेंज मध्ये मार्केट जेव्हा पण येईल, मार्केटमध्ये सेलिंग येणार आहे. ऑलरेडी फ्रायडेला मार्केट थोडं निगेटिव्ह झालं होतं, त्याचा पूर्ण आठवडा मंडे टू थर्सडे पर्यंत मार्केट अप होतं आणि फ्रायडेला थोडं मार्केट निगेटिव्ह झालं होतं. तर तो जो सेलिंग आहे, तर जी प्रॉफिट बुकिंग आली होती त्याची स्ट्रेंथ काय ती आपण इथे नोट केलेली आहे. आणि त्यानुसार जर मार्केटमध्ये मंडेला जर परत अप ट्रेंड मार्केटला रिझ्यूम करायचं आहे, तर जे काही फ्रायडेला सेलिंग आलेले ते कुठं निघतील, तर 350, 357, 58 या रेंजच्या वरती जर मार्केट जायला लागलं तर मार्केटमध्ये परत अप ट्रेंड रिझ्यूम स्टार्ट होऊ शकतोय. अदरवाईज जर 317च्या, 318, 19, 11च्या खाली मार्केट राहिलं, या रेंजच्या खाली मार्केट राहिलं, तर परत मार्केट खाली जाईल. याचा अर्थ प्रॉफिट बुकिंग कंटिन्यू होईल, याचा त्याचा अर्थ असतो. जे काय आपण बोलतो ना की जो लॉंग बनवले ते लॉंग अनवाइंड होत आहेत, तर ते मार्केट डिसाइड करतं काय होणार आहे. तर अल्टिमेटली संध्याकाळी बसून आपल्याला प्रत्येकाला सांगता येईल की मार्केटमध्ये लॉंग अनवाइंडिंग झालंय, शॉर्ट कव्हरिंग झालंय वगैरे वगैरे. पण ऍक्च्युअली लाईव्ह मार्केटमध्ये लोक काय करणार आहे, त्यासाठी या रेंज आहेत. तर आय होप मागच्या आठवड्यापासून आपण ती पूर्ण प्रोसेस करतोय आणि प्रत्येकाला या रेंज बघा, 350, 357, 311, 318, 17 जी काय असेल, या रेंज आपल्याला एक दिवस अगोदर बसून फाइंड आउट करता येतील. प्रत्येकाला जमायला पाहिजे. जसं आपण आता ही रेंज दिली बघा, त्यानुसार ट्रेड कसं करायचं ते दाखवेलच. तसंच तुम्ही आता इथं बसलेला आहात आणि मला 23 तारखेच्या मार्केटचा ट्रेंड आयडेंटिफाय करायचा आहे. तुम्ही मला सांगा डेट कोणती घ्या फटाफट. उद्याचा मार्केटचा ट्रेंड आपल्याला ओळखायचा. बघा, मुवमेंट झाल्यानंतर बोलणं सोपं आहे. मी इथं बसलोय, उद्याचा ट्रेंड ओळखता यायला पाहिजे. डेट फटाफट सांगायची, आता कोणालाही कन्फ्युजन राहायला नको. आजची डेट घ्यायची. जे नवीन लोक आहेत, फर्स्ट टाइम लेक्चर अटेंड करतायत, जमायला पाहिजे. जमत असेल तर खूप सिंपल रूल आहे, उद्यासाठी आजची डेट घ्यायची. तर मी काय करतोय, सिंपल 22 तारखेची डेट घेतोय. ठीक आहे. आता इथं परत मला वाटलं तर मी परत सगळं नवीन टॅब घेऊ शकतो. बघा, इथं मी प्लस वर क्लिक करून नवीन करू शकतो, पण मी परत परत करत बसण्यापेक्षा काय करतोय, इथं कॅलेंडर दिलेलं आहे. 21 तारीख जी सिलेक्ट केली 22 तारखेसाठी, तर 22 तारखेला संध्याकाळी 3:30 वाजलेले आहेत, मार्केट क्लोज झालेलं आहे. 2 मिनिटं 5 मिनिटं वेळ देणार. 22 तारखेला 3:30 नंतर कधी पण, जसं आपण आता बसलोय 23 तारखेसाठी, 22 तारीख घेतली, गेट डेटावर क्लिक करतोय, डेटा अपडेट होतोय. डेटा अपडेट झाला
तुमच्याकडे आतापर्यंत मार्केट 22 तारखेला कुठे आहे? ऑब्विसली 25,200च्या आसपास मार्केट क्लोज झालेलं आहे. मागे पूर्ण ओआय डेटा वगैरे सगळं लोड झालेलं आहे. उद्या एक्झॅक्टली कोणत्या रेंज नंतर मार्केटमध्ये बाईंग कुठं येईल, सेलिंग कुठं येईल, मार्केटमध्ये शॉर्ट कव्हरिंग कुठं होणार आहे, लॉंग अनवाइंडिंग कुठं होणार आहे, की नवीन फ्रेश लॉंग किंवा शॉर्ट कुठं मार्केटमध्ये ऍड होणार आहेत, ती पूर्ण प्रोसेस आपल्याला करायची. त्यासाठी आपण काय बघतोय? स्विंग बघतोय. अगेन मला सांगा, स्विंग इक्वल टू काय दिसतंय तुम्हाला? चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचा आहे. स्विंग हाय दिसतोय की लो दिसतोय? प्रत्येकाने चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचा आहे. आणि एवढं दिसेल, एक तर हाय येईल, एक तर लो येईल, याच्या व्यतिरिक्त काहीच येत नाही. हाय आला तर कोणती कॅन्डल वापरा. हाय म्हणजे वरून मार्केट पडत पडत आलेलं आहे, तर रेड 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 कॅन्डल आपल्याला वापरायचं. रेड डिसाइसिव्ह कॅन्डल वापरायची. ओके, परफेक्ट. तर रेड डिसाइसिव्ह कॅन्डल मला वापरायची. अगेन मार्केट हाय पासून वरून खाली पडतोय, तर माझ्यासाठी इम्पॉर्टंट काय, की सगळ्यात खाली कुठं गेलं. आता इथून बघा 90% टाइम तुम्ही लास्ट कॅन्डल पासून गेलं तरी एकच असतं. तर दरवेळेस प्रत्येक कॅन्डलला डोकं लावायची गरज नाहीये. म्हणून मी काय करतो, डे लो पर्यंत गेलो. ही फर्स्ट कॅन्डल झाली, ही सेकंड कॅन्डल झाली. बघा हिचा ओपन हाय सेम आहे, हिचा पण ओपन हाय सेम आहे. तर ओपन आणि हाय या दोन्ही कंडिशन माझ्या कंप्लीट होत आहेत. या कॅन्डलची ओपन व्हॅल्यू हाय व्हॅल्यू सेम, या कॅन्डलची ओपन व्हॅल्यू हाय व्हॅल्यू सेम आहे. याचा अर्थ त्या डिसाइसिव्ह आहेत. प्रिव्हियस कॅन्डलच्या नवीन लोच्या खाली नवीन लो मारतोय, लोच्या खाली नवीन लो मारतोय, म्हणजे इनसाइडर पण नाही आहे. ही माझी फर्स्ट डिसाइसिव्ह झाली. मोस्टली मी सेकंड वापरतो म्हणून मी सेकंड वर गेलो. तर सेकंड डिसाइसिव्ह कॅन्डल त्या टाइमला या इंडिकेटरची प्राइस काय दिसते तुम्हाला? चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं. यस, तुम्ही सांगाल तर मी थोडं झूम करायला हवं, तर पण प्राइस प्रत्येकाने रीड करायचं. बाय डिफॉल्ट लिहून येते. याची सेटिंग काय, इंडिकेटरचे सेटिंग्स वगैरे सर्व माझ्याकडून प्रोव्हाइड केले जाईल. जे आता फर्स्ट लेक्चर अटेंड करतायत त्यांना मी आता हा सेशन झाल्यानंतर त्याची सेटिंग पण प्रोव्हाइड करून देईल. तुमच्या कम्युनिटीवर ती लिंक त्याची सेटिंग येऊन जाईल. यस, व्हॅल्यू रीड करता येते का? 1 मिनिट थांबा, एकच मिनिट थांबा. मी एक काम करतो, याला परत सर्कल मोठा ड्रॉ करतो जरा. हा, आता कर्सर ठेवलाय. बोला. 25,246 ही व्हॅल्यू प्रत्येकाला दिसते का? 25,246 ही व्हॅल्यू दिसते? यस, परफेक्ट. ओके. हा, तर 25,246.09 ही जी व्हॅल्यू आहे, या व्हॅल्यूला काय करायचं आपल्याला? आपल्या सिस्टमला पास करायचं आहे. 25,246.09. मी जस्ट कॅल्क्युलेटरवर क्लिक करेल, विषय संपतोय. तुमच्या समोर ज्या रेंज आल्या, तुम्ही मला सांगायचं आहे की उद्या मार्केट कोणत्या प्राइसचा वरती गेलं तर तुम्ही मार्केटचा अप ट्रेंड कन्फर्म झाला असं कन्सिडर कराल. म्हणजे तुम्हाला रीड करता येते का ते मला कळेल. यस, अप ट्रेंड कन्फर्मेशनची प्राइस काय? बाईंग आणि सेलिंग व्हॅल्यू तुमच्या समोर आहे. प्रत्येकाने चार्टवर स्क्रीन जी दिसते त्याला रीड करायचंय. उद्यासाठी 23 तारखेला मार्केट 25,264च्या वरती गेलं तर मार्केटला अप ट्रेंड रेंज आहे 64 पासून 69-70. ही बाईंग रेंज आपली आहे. या रेंजच्या वरती मार्केट गेलं तर मार्केटचा ट्रेंड अप राहील. ओके. आणि जर मार्केट आज जे डाऊन आहे, ऑलरेडी आज खाली पडलेलं आहे, उद्या परत कंटिन्यू खाली पडू शकतोय जोपर्यंत 264 270च्या वरती निघत नाहीये. पण नवीन सेलिंग कुठं जनरेट होणार आहे? तर 25 228 222. म्हणजे बघा दोन प्रकारे राहाल. एखाद्याने ऑलरेडी आता ट्रेड केला असेल, तो ट्रेड कंटिन्यू करेल कधीपर्यंत? उद्या मार्केट 270च्या वरती निघत नाही. आणि ज्याला ट्रेडच केलेली उद्या नवीन ट्रेड घ्यायचा आहे, तर बेस्ट टाइम नवीन ट्रेड घ्यायचा काय आहे? तर जर मार्केट मला उद्या दिवसभरात सकाळी 9:30 वाजता, 10 वाजता, 11:45 वाजता, कधी पण 228-29 पासून 222 यात 7-8-10 रुपयाच्या जवळ जेव्हा पण मार्केट येईल, तेव्हा मार्केटमध्ये सेलिंग येईल आणि मार्केट परत खाली जाईल. तर हे मार्केटचं मोठं मोठे आपण जे बोलतोय की मला अगदी प्लेन मार्केट अप कधी कन्सिडर करायचं, डाऊन कन्सिडर कधी करायचं, एवढं केलं दिवसभर मार्केट परत परत बघत बसायची गरज नाही. या रेंज आपल्याला मार्केटमध्ये वापरायचं आहे. आय होप या रेंज प्रत्येकाला फाइंड आउट करता येईल. नक्कीच जे लोक आज फर्स्ट अटेंड करतायत त्यांनी टेन्शन घ्यायचं नाहीये. या लेवल फाइंड आउट करायला अजून तुम्हाला सेपरेट 2-3 लेक्चर दिले जातील. ओके. ओके. तर या रेंज उद्या बँक निफ्टीची रेंज तुम्ही स्वतः कॅल्क्युलेट करायची. करता येईल प्रत्येकाला?
आता मी निफ्टीची दिलेली आहे, बँक निफ्टीची तुम्ही कॅल्क्युलेट कराल, तुम्ही कॅल्क्युलेट करून मला सकाळी स्क्रीनशॉट पाठवाल किंवा मी आपला टेलिग्राम ग्रुपला टाकून देईल तुम्हाला. परफेक्ट. ओके, तो तुमच्यासाठी होमवर्क राहील. आता लक्षात घ्या, आपण जी प्रोसेस केलेली मार्केटमध्ये, की आता इथं मार्केट आहे, आज सकाळी मार्केट ओपन झालं, आज सकाळी मार्केट ओपन झालं, आपण रेंज फाइंड आउट केली होती, याचे इम्प्लिमेंटेशन कसं करतो बघा. तर नॉर्मली लागल्यास मी एक काम करतो, या इंडिकेटरला 2 मिनिटांसाठी बाजूला करतो, तुम्हाला गरज नाही त्याची, फक्त कॅल्क्युलेशन करेपर्यंत राहतं. तुम्ही नॉर्मली हिकानशी चार्ट वापरला तरी चालतोय, किंवा तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी मी कॅन्डल स्टिक लावून देतो. ठीक आहे, मार्केट ओपन झालं बघा. आज आज मार्केट ओपन झालं, आपल्या कालच्या क्लोजिंग म्हणजे फ्रायडेच्या क्लोजिंग पासून सरळ मार्केट 90 पॉईंट गॅप डाऊन झालेलं आहे. तर जर गॅप डाऊन झाला, सेल पॉइंटच्या खाली मार्केट आहे, तर आपल्याला काय करायचंय, कोणती कंडिशन चेक कराल, चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. मार्केटने गॅप डाऊन केलेला आहे, मी लास्ट वीक मध्ये ऑलरेडी एक्सप्लेन केलेले तुम्हाला. जर गॅप डाऊन झाला, आपल्या रेंज मध्ये असेल तेव्हा ट्रेड करणार नो डाऊट, पण मार्केट खाली आहे, आपण काय करतोय, हाय ब्रेक किंवा लो ब्रेकची कंडिशन. गॅप डाऊन असेल तर लो ब्रेक बघायचंय, पहिला 1 तास अर्धा तासात जो काही लो असेल त्या लोच्या खाली जर मार्केट गेलं तर मार्केट जाईल, अदरवाईज मार्केट आपल्या रेंज मध्ये येतो. प्रत्येकाला कळलं का, मी जेव्हा एक्सप्लेन करत होतो कदाचित तुम्हाला वाटत असेल की मार्केट 100 पॉईंट खाली येऊ द्या, 50 पॉईंट खाली येऊ द्या, 80 पॉईंट खाली येऊ द्या, जर मार्केट पहिला अर्धा तासाचा 1 तासाचा जो लो ब्रेक करत असेल, नंतर परत 2 टाइम डबल कन्फर्मेशन पॉईंट येतो, तरच आपण लगेच ट्रेड करणार, अदरवाईज वेट अँड वॉच करायचं. मार्केट जेव्हा रेंज मध्ये येईल, आपल्या सेलिंग रेंजला आलं, ट्रेड कोणता घ्याल, चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं. प्रत्येकाने चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं, कोणता ट्रेड घ्याल तुम्ही आता. जर या रेंजला आलं, परफेक्ट अजित सर, परफेक्ट. बीसीएस, बीसीएस, हा, तुम्हाला नॉर्मली ऑप्शन बाईंग करायचं असेल तर पुट बाय करू शकतायत, पण आपल्याला काय करायचंय, पुट बाईंग केलं, मार्केट जर साइडवेज झालं तर प्रीमियम डिके होतो, बरोबर आहे. तर आपण ऍडव्हान्स स्ट्रॅटेजीकडे आपण आता जाणार आहोत ऑलवेज. तर आपण स्प्रेड बनवतोय, मार्केट माझ्यासाठी निगेटिव्ह आहे, मी जर 311 317च्या दरम्यान कुठेही मार्केटमध्ये बीसीएस घेतोय, मार्केट डाऊन असेल बेटर आहे. जर इन केस आज दिवसभरात कधी पण मी इथून इथपर्यंत कधी ट्रेड घेतला, मी इकडे पण ट्रेड घेतला, मला फरक पडत नाहीये, मी ट्रेड मध्ये थांबेल. फक्त जर मार्केट या बाईंग रेंजच्या वरती गेला तर माझा एक्झिट पॉइंट आहे. म्हणजे जर मी ट्रेड घेतला, मार्केट साइडवेज मुवमेंट करू दे, मार्केट टाइमपास करू दे, तरी चिंता नाही, आपण स्प्रेड बनवतोय, हेच करतोय, टाइम डिके आपल्या बेनिफिट मध्ये आहे. फक्त जर मार्केट या बाईंग रेंजच्या वरती क्लोज झाला आणि त्याच्या वरती मार्केट निघतंय, तर मग मात्र जे काही आपला लॉस येईल, तो लॉस त्या इंट्राडे पुरता बुक करून घ्यायचा. एक्झिट रूल प्रत्येकाला क्लिअर आहे का. कदाचित बघा काही लोकांच्या आज पण प्रश्न आले होते, आपण ट्रेड घेतला, जेव्हा ट्रेड घेतल्यानंतर आपण जेव्हा हा ट्रेड सकाळी घेतो बघा, सेम प्रोसेस आपण केली का चेक करून घ्या. मार्केटमध्ये जेव्हा ओपन झाला बघा, गॅप डाऊन झाला, मग वेट अँड वॉच करतो, मी थोडं थांबत होतो, काही गॅप डाऊन आहे मार्केट, 11 वाजेपर्यंत थांबलो, आणि जवळजवळ 11 वाजता आपण बघा 350चा कॉल विकत होतो आणि 650चा कॉल बाय करत होतो. आपला स्प्रेड घेतला होता बियर कॉल स्प्रेड, तर आपण जो डेल्टाचा पण रूल सांगितला, रूल नुसार 50चा डेल्टा सेल करून टाकला, 20-22चा डेल्टा पण बाय करून टाकलाय. तर 350चा सेल केला, 650चा बाय केला, जी काय रेट होती ती रेंज देऊन टाकलेली आहे. त्यानंतर मार्केट बघा कंटिन्युअस, मार्केट इथून 11 वाजेच्या दरम्यान आपण तो ट्रेड करतोय, म्हणजे मार्केट इकडे कुठेतरी साइडवेज मार्केट मुवमेंट करतो बघा, 11:50 वगैरे, ठीक आहे. तर इथून मार्केट परत खाली आलं, कंटिन्युअस मार्केट चालू आहे. मुद्दा काय, इथून खाली गेलं बेटर आहे, प्रॉफिट भेटला. माझं म्हणणं काय, खाली नसतं गेलं, साइडवेज झालं, 2:15 पर्यंत वाट बघेल. जर असं करता करता इथून जर वरती निघून गेला असता, आणि जर सपोज ॲट मार्केट 357च्या वरती एका कॅन्डलने क्लोज केलं असतं, आपण ट्रेड घेतला आणि मार्केट या बाईंग रेंजच्या वरती जर क्लोज केला असता, तर मी काय केलं असतं, चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचा. एक्झिट रूल इम्पॉर्टंट आता, की जर मार्केट आपल्या रेंजच्या वरती जात आहे, बाईंग रेंजच्या वरती जात आहे, तुम्हाला एक्झिट करावं लागेल. नॉर्मल मार्केटमध्ये जो काही लॉस होणार आहे तो लॉस आपल्याला घ्यायचा आहे. इथं जवळपास जर सपोज 50 रुपयाचा पण डिफरन्स पकडला,
तर आपण हेच करतोय, एक लेग लॉस देईल तर दुसरा लेग प्रॉफिट देणार आहे. तर नियर अबाउट सपोज दॅट मार्केट 50 पॉईंट मूव्ह करतोय, तर आपल्याला जास्तीत जास्त हार्डली 20 पॉईंटचा लॉस होणार आहे आपण जो शॉर्ट करतो त्या लेग मध्ये, आणि दुसऱ्या लेग मध्ये 5-7 पॉईंट 10 पॉईंट काही ना काही प्रॉफिट आहे. तर 10 ते 15 पॉईंटचा आपला रिस्क आहे. म्हणजे सपोज दॅट निफ्टीमध्ये जास्तीत जास्त 15 पॉईंट, मी म्हणतो 20 पॉईंटचा लॉस येऊ द्या, तर इंटू 75 क्वांटिटी केली तर 1500 रुपयाचा लॉस होतोय. आपण ट्रेड घेतला, मार्केट उलट गेलं, 1500 रुपये आपण लॉस घेऊ शकतोय. जर ही कॅपॅसिटी आपल्याकडे आहे तर मग मार्केट साइडवेज मुवमेंट करू दे, मार्केट खाली पडू दे, तुम्हाला रिवॉर्ड भेटेल. किती लोकांनी आज मार्केटमध्ये ट्रेड करत होतात, लाईव्ह मार्केटची ती ऑब्झर्वेशन केली, ऍटलीस्ट ट्रेड नाही केलं पण सकाळी 11 नंतर आपण जेव्हा ट्रेड केला, कंटिन्युअस मार्केटमध्ये आपण ते ऑब्झर्वेशन करून मार्केटला बघितलं. ऑब्झर्वेशन इम्पॉर्टंट साहेब. बघा आपण जे महिनाभर काम करतोय, यस तुम्ही काही करा, ऑब्झर्वेशन करायचंय की आपण डिसिजन कसं घेतोय, आणि या रेंज, या बाईंग रेंज सेलिंग रेंज कशा कॅल्क्युलेट तुमच्या समोर आहे. इव्हन तो आता इथं बसून उद्यासाठी कोणत्या रेंज आहेत त्या पण आपल्याकडे आहेत. आता मुद्दा काय आहे, त्याला आपण रिप्लिकेट करणं गरजेचं आहे. आता हे बघा, एक टेक्निक शिकणं वेगळी गोष्ट आहे, पण टेक्निकला प्रॅक्टिकली लाईव्ह मार्केटला वापरण्याचं स्किल डेव्हलप करायला टाइम लागेल. कोणाला 8 दिवस लागतील, कोणाला 15 दिवस लागेल, टाइम लागू द्या. पण एकदा जर ते स्किल डेव्हलप झालं, तुम्ही एक एक दोन दोन लॉटने ट्रेड करता, एक लॉटने करता सपोज दॅट, पण एकदा ते स्किल डेव्हलप झालं तर कॉन्फिडन्स येईल, आणि ती प्रोसेस आहे. 1000 रुपये, 1200 रुपये, 1600 रुपये, 2800 रुपये जे काही प्रॉफिट येतोय ठीक आहे, आपल्याला लॉस पण येऊ शकतोय. आपल्याला फोकस करायचा आहे. जर इन केस मार्केट उलट गेलं असतं, मला छोटा लॉस पण घ्यावा लागेल, पण मला ती प्रोसेस कंटिन्यू करायची आहे. महिनाभर जर स्वतः तुम्ही या प्रोसेसवर फोकस करून दिला, तुम्हाला बाकी कोणतीही गोष्ट करायची गरज नाही, कन्फ्युज व्हायची गरज नाही. मेन म्हणजे तुमचा चार्ट क्लीन राहील, डिसिजन मेकिंग करायला सोपं पडेल, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे, आय होप प्रत्येकाला ही गोष्ट क्लिअर असेल. ओके, बघा मार्केट हे पेशंट टेस्ट करणार आहे. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, सकाळी ट्रेड घेतल्यानंतर तरी 11 वाजता ट्रेड घेतला, कंटिन्युअस नियर अबाउट 2 वाजेपर्यंत मार्केट तिथंच होतं. एक 7-10 पॉईंट आपल्याला प्रॉफिट दाखवत होता, आणि एक 15 मिनिटं खूप झाले, 15 मिनिटात मार्केटने मोठा प्रॉफिट देऊन टाकला. तर मुद्दा काय की त्या रॅलीसाठी कोणी विचार केलं की या कॅन्डलला मी एंट्री करायला इथं प्रॉफिट बुक करा, असं होत नाहीये. तुम्हाला प्रॉफिट भेटेल, पण त्याच्यासाठी तुम्हाला वेट अँड वॉच करणं आहे. होल्डिंग कॅपॅसिटी डेव्हलप करल्याशिवाय पर्याय नाही. असं कोणालाच माहित नाही पडत की या कॅन्डल नंतर जोरात मुवमेंट येणार, असं होत नसतं. तर त्याच्या मागे पळायचं नाही, ट्रेड घ्यायचा आहे, म्हणून आपण हेच करतोय, जेणेकरून टाइम डिकेचा आपल्याला त्रास होणार नाही. तर पॉइंट क्लिअर असेल तर क्लिअर करायचंय. याच्यात काही डाऊट असेल की मी हा सकाळी हा ट्रेड का घेतला, तोच ट्रेड का घेतला, याच्याबद्दल जर काही शंका असेल, काही डाऊट असेल, तर चॅट बॉक्स मध्ये क्वेश्चन विचारून घ्यायचा आहे. परफेक्ट. तर उद्याच्या रेंज प्लॉट करून घ्याल का करून देऊ? इथं उद्या आपल्याला 23 तारखेची रेंज काय ती प्लॉट करून दाखवू का करून घ्याल? तुम्ही सांगाल तसं. करू शकतोय, करू शकतोय. परफेक्ट, 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 परफेक्ट. चलो ठीक आहे, ठीक आहे. ओके, आता आपण कुठं होतो बघा, तर आपण या पॉइंट पर्यंत पोहोचलो होतो की मार्केटमध्ये जसं आता बघा 25,200च्या आसपास मार्केट इथं थांबलेलं आहे. उद्या सपोज आपण असं अझूम करूया की मार्केट निगेटिव्ह आहे, आपण जो सेलिंग रेंज फाइंड आउट केलेली आहे, मार्केटची उद्याची रेंज काय आपली, मार्केट आय थिंक सो 200, हा 260, 264-70च्या वरती गेला तरच अप आहे, आणि मार्केट 228, 222 असेल तर डाऊन आहे. ओके, ऑलमोस्ट 50 पॉईंटची रिस्क राहील आपल्याला. सपोज उद्या सकाळी मार्केट 210ला चालू आहे, तुम्ही कोणता ट्रेड घ्याल, बीसीएस का बीपीएस? स्टार्ट बॉक्स मध्ये अप्लाय करायचं. जर 210ला मार्केट तुम्हाला भेटलं 9:30 नंतर, तर ट्रेड कोणता घ्याल? बी सी एस, बियर कॉल स्प्रेड. आणि जर मार्केट उद्या गॅपअपच ओपन झालं, आणि मार्केट ओपन झाल्यानंतर बघा लगेच घाई करत नाही, मार्केट ओपन झाल्यानंतर 10 मिनिटं 15 मिनिटं वाट बघायची. 9:30 नंतर 9:30ला जर मार्केट 25,290 चालू आहे, 25,290 चालू आहे, तर कोणता ट्रेड घ्याल?
290. तर ऑब्विसली आपल्या बाईंग रेंजच्या वरती याच्या अर्थ ट्रेंड रिव्हर्स होतोय. ट्रेंड रिव्हर्स होतो म्हणजे आपल्याला तेजी करायचंय. आपल्याला बुल पुट स्प्रेड करून तेजी करता येईल, BPS. ओके, ही प्रोसेस आहे. ही प्रोसेस आपल्याला उद्या वापरायची. ठीक आहे. ओके, आता मुद्दा आहे की मला स्प्रेड कोणता घ्यायचं ते कळत आहे. तर मग स्ट्राईक कशी ठरवायची? स्ट्राईक कशी ठरवाल? सपोज आता याच रेटला मार्केट आहे आणि सपोज दॅट आता उद्या 23 तारीख आहे. 23 तारखेमध्ये काम कराल का हो? उद्या सकाळी एक्सपायरी डेट, उद्या 23 तारीख मार्केटची, मार्केटची एक्सपायरी पण 23 तारीख आहे. तर एक्सपायरी डेट 23 तारखेची घेणार का? ऑब्विसली आपण बोललो की ऍटलीस्ट 3-4 दिवस आपल्याला पाहिजे. सेम डे किंवा 2-3 दिवस अगोदर पण आपण त्याला अवॉइड करतो. आपण आज पण आपण 30 सप्टेंबर मध्ये काम करत होतो. उद्या पण आपण 30 सप्टेंबर मध्ये काम करणार. ऑलमोस्ट 25 तारखेपर्यंत मी 30 मध्ये काम करेल. 25 तारखेनंतर 26 तारखेला मी 7 ऑक्टोबरला काम करेल. ठीक आहे, परफेक्ट. तर उद्या पण आपण 30 सप्टेंबरला ट्रेड करूया. आता बोलायचं आहे स्ट्राईक. जर सपोज दॅट मला मार्केटमध्ये मंदी करायची, BCS चा ट्रेड घ्यायचा आहे. इथं बघा हा डेल्टा आहे. डेल्टाचा रूल आपण सांगितला होता. तुम्हाला काय करायचं, 0.50च्या जवळची स्ट्राईक, अशी स्ट्राईक शोधायची ज्या स्ट्राईकचा डेल्टा 0.50, 0.53, 52, 0.48, 49 काय असू द्या, 0.50, 50चा जवळच्या स्ट्राईक असलेला डेल्टा आपल्याला विकायचा आहे आणि 20-22चा डेल्टा आपल्याला बाय करायचा आहे. ओके, तर तुम्ही मला सांगा उद्या हा कॉल साइड आहे बघा. मला जर मंदी करायची तर कॉल विकेल. तर तुम्ही मला सांगा कोणती स्ट्राईक मी घेईल उद्यासाठी. स्ट्राईक सिलेक्शनची प्रोसेस आपल्याला समजून घ्यायची आहे. कोणती स्ट्राईक घेईल? कोणती स्ट्राईक योग्य वाटते तुम्हाला? 25,250.53 आहे आणि 25,300.47 आहे. बरोबर आहे. तर बघा, तर कोणी 25,300 घेतलं तरी ओके, ठीक आहे. असं काही नाही की 250च घ्यायला पाहिजे. तुम्ही 300 पण घेऊ शकतायत. कदाचित उद्या जर 20-30 पॉईंट थोडं मार्केट वरती आलं तर त्याच्या डेल्टा पण 0.48 वगैरे पण असं राहील. तर आपल्याला काय 50 जवळ पाहिजे. तर थोडंसं 1-2 पॉईंट खाली असेल तरी चालतोय आणि जास्त कन्फ्युजन नकोय. तर मार्केटची प्राइस पण 200च्या जवळ, 250 आहे, काही हरकत नाहीये. मी याला घेऊ शकतोय 0.53चा डेल्टा 25,250. मला उद्या काय करायचंय, बाय की सेल? काय करेल मी त्याला, बाय करेल का सेल करेल? ऑब्विसली 250ला मला काय करायचंय, सेल करायचं. ओके, दुसरं काय करायचंय? दुसरा लेग मध्ये काय करू, कॉल बाय करायचा की पुट बाय करायचं? आता एक कॉल ते विकून दिलेला आहे, BCS बनवायचा आहे, बियर कॉल स्प्रेड बनवायचा आहे. तर मला आता काय करायचंय, कोणतं बाय करायचंय, पुट बाय करायचं की कॉल बाय करायचा आहे? बाय करायचं म्हणणे, पण कोणाला? मी कॉलला विकलेला आहे, कॉलला बाय करू का पुटला बाय करू? हा काय, हे मी का मुद्दाम बोलतो बघा की काही लोकांचं मुद्दाम कन्फ्युजन होतंय. सर मी कॉल सेल केला आता पुट बाय करू? नाही नाही, आपल्याला जेव्हा आपण BCS म्हणजे बियर कॉल स्प्रेड, कॉल म्हणजे माझे दोन्ही गोष्टी कॉलच राहील, कॉलच विकणार, कॉलच बाय करणार. ओके, फक्त काय की 250चा मी कॉल विकला तर आता मी काय करेल, थोडस मी खाली जाईल. सपोज दॅट थोडस डाऊन जातोय आणि मला कोणता डेल्टा पाहिजे, 20 आणि 25चा मधला. तुम्ही सांगा कोणता घ्यायला पाहिजे? हा बघा 20, 21, 22 दिसतो बघा. तर मला हा बाय करता येईल का? मी उद्या काय करेल मग, 250चा जो राहील त्याला सेल करेल. आता बघा प्राइस चालू आहे 151 रुपयाला आणि सेल बाय करेल मी 40 रुपयावाला कॉल. बरोबर, ते जवळजवळ 110 रुपयाचा प्रॉफिट मला राहणार आहे. रिस्क माझी 20 रुपयाची, 25 रुपयाची आहे आणि प्रॉफिट माझा 110 रुपये. तर रिस्क रिवॉर्ड रेशो बघा कमीत कमी 1:4 आहे. आपल्या या ट्रेड जर उलटा गेला, आपल्या बाईंग रेंजच्या वरती मार्केट, आपण ट्रेड घेतल्यानंतर मार्केट उलट फिरलं तर आपण मॅक्झिमम 25 पॉईंटची रिस्क घेऊ शकतो, वर्स्ट कंडिशन मध्ये सांगतोय. आणि आपल्याला याच्या स्प्रेड मला डिफरन्स बघा 150 आणि 40 आहे. तर या दोघांचे जे डिफरन्स, 150 रुपये मी रिसिव्ह करतोय आणि 40 रुपये मी पे करतोय. 110 रुपये या ट्रेड मध्ये मला प्रॉफिट राहू शकतोय. जर 110 रुपये प्रॉफिट होतोय आणि लॉस होण्याचे चान्सेस माझे 25 रुपये आहे, तर तुम्ही लक्षात घ्यायचंय
की आपला रिस्क रिवॉर्ड रेशो काय, आपला एक्झिट रूलनुसार ना. बाकी मार्केटमध्ये ते पे ऑफ चार्ट वगैरे मध्ये तुम्हाला मोठा लॉस वगैरे दिसेल, पण आपण विदाऊट नॉलेज ते काम करत नाहीये. आपल्याकडे ट्रेंड रिव्हर्स होण्याचं इन्स्ट्रुमेंट आपल्याकडे आहे आणि म्हणून रिस्क आपली कमी राहते. हा पॉईंट महत्वाचा. म्हणून एक्झिट रूल आज मला तुम्हाला क्लिअर करायचा होता की जर मी कोणताही ट्रेड घेतोय, आणि जर मार्केट माझा बाईंग रेंज किंवा सेलिंग रेंज अपोजिट रेंजला मार्केट क्रॉस करतोय, मला लॉस प्रॉफिटच्या मानाने कायम लॉस मला छोटा राहील, तो छोटा लॉस मी बुक करून घेईल. जर तुम्ही नाही केलं मग आपण ऍडजस्टमेंट शिकणार आहोत, नो डाऊट. ते ऍडजस्टमेंट कसं करायचं, काय करायचं, पुढे गोष्टी येतील. पण सध्यासाठी हा बेस्ट. कधी कधी ऍडजस्टमेंट लावून मार्केटमध्ये आपलं कॅपिटल अटकवण्यापेक्षा 1,000-1,200 लॉस बुक करा, त्या कॅपिटलने पुढचा ट्रेड घेतला तर 3,000 प्रॉफिट येईल, तर तुमचं कॅपिटल फ्री राहील. तर ते पण इम्पॉर्टंट असतं, म्हणून आपलं एक्झिट रूल वापरणं पण बेस्ट असतं. एस्पेशली इंट्राडे ट्रेडिंग करताना तर तुम्हाला एक्झिट रूल वापरायचं. त्यामुळे ट्रेड घेतल्यापासून मार्केटमध्ये थांबायचं कसं, काय प्रोसेस करायची आणि प्रॉफिट बुकिंग कशी करायची, ही कंप्लीट प्रोसेस आपल्याला मार्केटमध्ये इथं करता येते. तर ती प्रोसेस आपण रोज अपडेट करणार आहोत. बघा, लॉसचे ट्रेड पण येतील, प्रॉफिटचे पण येतील, पण इम्पॉर्टंट आहे लर्निंग प्रोसेस, की मार्केटमध्ये स्ट्राईक कोणती सिलेक्ट करतोय, कोणत्या रेटला करतोय, कॉलच का करतोय, पुटच का करतोय, याचं डिसिजन तुम्हाला स्वतःला जमायला पाहिजे. आय होप प्रत्येकाला स्ट्राईक प्राइस सिलेक्ट करता येणार आहे डेल्टानुसार, आणि एक्सपायरी डेट कोणती घ्यायची या गोष्टी पण जमणार आहेत. तर एवढ्या गोष्टी क्लिअर असतील तर चार्ट बॉक्स मध्ये क्लिअर लिहून पाठवायचं. क्लिअर आहे. जर कोणाला इन केस काही डाऊट असेल, काही शंका असेल, तर मी आता क्वेश्चनला टाइम देणार आहे. आणि जे लोक अगदी पहिला लेक्चर असेल सपोज त्यांच्यासाठी मी सेपरेट ती प्रोसेस सांगेल, ते पण एक्सप्लेन करतो, चिंता करू नका. ठीक आहे. आय होप प्रत्येकाला क्लिअर आहे. तर ही जी प्रोसेस आपण सांगितलेली आहे की मार्केटचा ट्रेंड ओळखायचा, याचा सगळ्यात मेन म्हणजे ज्याला कंटिन्युअस लाईव्ह मार्केट बसायला वेळ भेटत नाहीये, आपण जॉबला आहे, बाकी गोष्टी करतोय, एकदा रेंज प्लॉट केल्या, आपण आपलं काम करतोय, स्प्रेड घेतला मार्केटमध्ये, जेव्हा वरती जाईल तर आपला ब्रोकर आपल्याला सांगेल की बाबा या रेटला वरती गेलेलं काय करायचं, म्हणजे ते पण करू शकतो. म्हणजे कंटिन्युअस मार्केट न बघता एक सेकंड इन्कम सोर्स म्हणून आपण स्टॉक मार्केटला बघू शकतोय. दिवसातून एकच ट्रेड करायचा आहे, मल्टिपल ट्रेड करायची गरजच पडणार नाहीये. जर मार्केट इन केस 12-1चा पहिलेच जर मला दुसरा ट्रेड भेटला तर मी दुसरा ट्रेड ट्राय करतो त्या दिवशी. अदरवाईज 90% टाइम सिंगल ट्रेड करायचा आहे, मल्टिपल टाइम ट्रेडिंग करायची नाही. आपोआप तुम्हाला प्रॉफिट येईल. नक्कीच आता इथं तुमचं माइंडसेट, सायकोलॉजी या सर्व गोष्टी डेव्हलप करायच्या, त्याला टाइम लागेल. ही प्रोसेस आपण कंटिन्यूस करत राहू. काही डाऊट असेल, काही शंका असेल ते विचारायचं आहे. ही रेकॉर्डिंग पहिले मी स्टॉप करतो आणि तुमचे माईक अनम्यूट करतोय.